हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. मल्लिका समरच्या खोलीत जाऊन समरला समजत असते की किती मूर्ख बावट मुलगी ही आदिरा. तिचं तर लाईफ बरबाद करतेच आणि त्याबरोबर तुझंही लाईफ बरबाद करते. अरे ते ती स्वानंदी जी मुलगी तुला नकोशी ती आपल्या घरात, तुला तिच्याशी लग्न करावं लागतं आहे. तेव्हा समर बोलतो की जाऊ दे काकू, मी हे सगळं करतो आहे ते आदिरासाठी करतो आहे, पण रोहन खूप चांगला मुलगा आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अरे किडक्या झाडाला किडकेच फळं येतात रे, असं कसं म्हणतो आहेस तू? किती पैशासाठी हपापलेली माणसं आहेत ती. ते रस्त्यात झालेलं तुझं भांडण विसरलास का तू? तेव्हा समर बोलतो की मी काहीही विसरलेलं नाही आहे काकू, पण मी आता ते सगळं सोडून दिलं आहे. समर निघून गेल्यावर मल्लिका एकटी बसलेली असते. तेव्हा अंशू तिथे येतो आणि बोलतो झालं दादाशी बोलणं? तेव्हा झाला काय उपयोग? तेव्हा मल्लिका बोलते की नाही, समर स्वानंदीशी लग्न करण्यावर ठाम दिसतोय, पण मी पण हे लग्न होऊ देणार नाही. मीही माझ्या निर्णयावर ठाम आहे. इकडे समरने स्वानंदीला भेटायला बोललं असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं, असं अचानक का भेटायला बोलवलं आहे? तेव्हा समर बोलतो की काल जे झालं त्याबद्दल सॉरी. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही का सॉरी बोलता आणि मुळात आदिरा पण का सॉरी बोलते? यात कोणाचीही चूक नाही आहे, यात माझ्या भावाची रोहनची चूक आहे. तो असा हट्टाला पेटला नसता तर या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या ना. समोर बोलतो की कोणाची चूक आहे कोणाची नाही हे ते मला माहीत नाही, पण यामुळे आपल्याला साखरपुडा करावा लागला ना. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही यातनं मागे हटू शकतात. तेव्हा समोर बोलतो कसं काय? तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही रोहनला समजवू शकतायत, की त्याला सांगू शकताय आणि इव्हन त्यालाही कळलं असेल की आपल्या या चुकीच्या वागण्यामुळे काय काय करावं लागतं आहे म्हणून. तेव्हा समोर बोलतो की तो नाही मागे हटला तर मग पुन्हा तो नाही म्हणणार, पुन्हा तो माझ्या बहिणीशी लग्न करायला नाही म्हणणार, म्हणजे पहिले पाडे 55. त्यापेक्षा आपण तेव्हा स्वानंदी बोलते मग काय करायचं? तेव्हा समोर बोलतो आहे तसं पुढे जायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की काय, असा कसा संसार करणार आपण? तेव्हा समोर बोलतो की संसार नाही, ही तडजोड आहे. ही तडजोड नाही, या तडजोडला तडजोड म्हणूनच स्वीकारायचं आपण. उगाच त्याला संसाराचं लेबल लावून पुढे नाही जायचं आहे. आणि समोर तिथून चालला जातो. इकडे आदिरा आणि आजी बोलत असतात. आदिरा विचार करते की आजी कोजागरी होऊन गेली ना, आपण केलीच नाही यावर्षी सेलिब्रेट. आपण नाही केली तर आपण कोजागरी नाईट सेलिब्रेट करूया. आणि ती प्लॅन करते की रोहनच्या घरच्यांना आपण कोजागरी नाईट्सला बोलवायचं म्हणून. तेवढ्यात तिथे मल्लिका आणि अंशू येतो. तेव्हा मल्लिका विचारते की अगं कोजागिरी तर होऊन गेली ना, मग आपण घरच्या घरीच सेलिब्रेट करूया. तेव्हा आजी बोलते ठीक आहे, घरच्या घरीच करायची. मग तेव्हा मल्लिका बोलते मग सरपोतदारांची फॅमिली. तेव्हा मल्लिका बोलते ते सरपोतदार. तेव्हा आदिरा बोलते मॉम आता माझी एंगेजमेंट झाली, म्हणजे ते आपली फॅमिली मेंबर्स आहेत. तेव्हा ती आजीला सांगते की आजी जा पटकन, तू फोन कर त्यांना. आणि आदिराही तिथून निघून जाते. इकडे स्वानंदी ऑफिसवरून हाफ डे टाकून घरी येते. तेव्हा मंदाकिनी तिला विचारत असते की काय गं एवढं लवकर का घरी आलीस? बरी आहेस ना? तुला काही बनवू का? तेव्हा स्वानंदीचा मूड ऑफ असतो. तेवढ्यात आजीचा फोन येतो. तेव्हा मंदाकिनी बोलते अरे बापरे, सासरच्यांची फोन यायला लागले स्वानंदीच्या. तेव्हा मंदाकिनी फोन उचलते. तेव्हा आजी स्वानंदीच्या बाबांची विचारपूस करतात आणि बोलते की आमची स्वानंदी कशी आहे? तेव्हा मंदाकिनी बोलते तुमची स्वानंदी आहे की इथेच आहे ना. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीकडे फोन देते. तेव्हा आजी बोलते की अगं तू आज घरी कशी, बरी आहेस ना तू? तेव्हा स्वानंदी बोलते हो आजी मी बरी आहे, तुम्ही कशा आहेत? तेव्हा आजी बोलतात की अगं मी असा फोन केला होता की आमच्याकडे कोजागिरीची सेलिब्रेशन असतं आणि कोजागिरी तर आता होऊन गेली, पण त्यानिमित्ताने आम्ही कोजागिरीची नाईट सेलिब्रेशन ठेवलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायचं आहे. आम्हाला काय तुम्हाला बोलवण्याचे कारणच पाहिजे. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे वा वा वा, स्वानंदीच्या घरून बोलावणं आलं आहे, त्यांना सांग की आम्ही मसाला दूध घेऊनच येऊ म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की मसाला दूध आम्ही घेऊन येतो. तेव्हा आजी बोलते बरं ठीक आहे, पण ना जरा समरला जायफळ घातलेलं दूध नाही चालत, तेवढं लक्षात ठेवा हं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आजी, त्यांना वेगळं दूध करेन, आपल्याला जायफळवालं दूध करेन. तेव्हा फोन ठेवल्यावर मंदाकिनी थोडा वेळात लक्षात येते तिच्या आणि मंदाकिनी बोलते अरे बापरे मी चूक केली. मी सांगितलं की मसाला दूध घेऊन येतो, त्यात काजू बदाम सगळं येणार, किती पैसा खर्च होणार. थांब त्यांना फोनच करते, एवढे श्रीमंत आहेत ते करतील सगळं ॲडजस्ट, त्यांच्याकडनंच मागते ना खर्च.
तेव्हा स्वानंदी बोलते की आई आई गप्प बस, करेल मी सगळं मॅनेज. इकडे समर ऑफिसला येतो आणि आनंदला सांगतो की आनंद साखरपुडा झाला, सगळं झालं, आता ऑफिसची कामं पटापट करायला हवीत. तेव्हा आनंद त्याला कुठली कुठली कामं पेंडिंग बाकी आहेत, कुठलं डील काय काय करायचं हे सगळं समजावून सांगत असतो. तेवढ्याच समरला आदिराचा फोन येतो. तेव्हा आदिरा बोलते हाय पिंट्या दादा आपण कोजागिरी नाईट सेलिब्रेट करणार आहे, त्यामुळे तुला आज लवकर घरी यायचं आहे. तेव्हा समर बोलतो नाही आदिरा, आता बघ इतका वेळ दिला ना मी तुम्हाला, आता कामही महत्त्वाची आहे. तेव्हा आदिरा बोलते काय पिंट्या दादा. तेव्हा समर बोलतो की अगं कामं महत्त्वाची आहे आणि तुम्ही करा ना सेलिब्रेशन. तेव्हा आदिरा बोलते अरे रोहन आणि त्याची फॅमिली पण येणार आहे आणि ऐक तुझी मंगेतर पण येणार आहे, त्यामुळे तू पण इथे असायला हवं आहेस. तेव्हा आदिरा खूप रिक्वेस्ट करत असते समरला. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे येतो मी आणि फोन ठेवतो. इकडे आदिरा आणि ते मस्त कोजागिरी नाईटचं सेलिब्रेशनची तयारी करून ठेवलेली असते. तेवढ्यात मल्लिका बोलते की मसाला दूधची तयारी करू का. तेव्हा आजी बोलते नाही नाही मसाला दूधची तयारी करायला नको. तेव्हा मल्लिका बोलते म्हणजे काय सरपोतदार येणार नाही आहेत का. तेव्हा आजी बोलते येणार आहेत, पण आता मसाला दूध खास तयार करून आणणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते समरला जायफळाची ॲलर्जी आहे हे स्वानंदीला माहीत आहे का. तेव्हा आजी बोलते की हो तिला मी सांगितलं आहे आणि ती समरसाठी वेगळं दूध करून आणणार आहे. तेव्हा आदिरा आणि आजी चालली जाते. तेव्हा तेव्हा अंशू बोलतो की मॉम या लोकांबरोबर पार्टी सेलिब्रेशन करायचे आपण. तेव्हा मल्लिका बोलते मसाला दूध आहे, पार्टी नाही म्हणत याला. तेव्हा अंशू बोलतो की हा तेच ते, पण या लोकांसमोर ते लोक आपल्या घरी येणार आहे त्याला पण हे बेडी लोक सेलिब्रेशन समजतात. तेव्हा मल्लिका बोलते मग आपण यांच्या आनंदामध्ये थोडंसं विरजण टाकायचं का. तेव्हा अंशू बोलतो मॉम तू आता शांत बस, तू काहीतरी वेगळं करायला जाते आणि सगळं अंगाशी येतं. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू तू कसं CAची परीक्षा देतोय सारखा फेल होतो आहे, परत परीक्षा देतो, तसंच असतं अरे. पण त्यापेक्षा हे जरा जास्त डिझास्टर आहे नाही का. आपण फक्त प्रयत्न करत राहायचे रे, कधी ना कधी पास होऊच आपण. इकडे स्वानंदी मस्त मसाला दूध बनवत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते अगं बाई व्यवस्थित बनवलं ना दूध म्हणजे तू छानच बनवते, पण ते कसे श्रीमंत लोक आहे ना, त्यांचं मसाला दूध पण श्रीमंतांसारखंच असणार, त्यांना आवडेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की त्यांना आवडेल की नाही आवडणार हे तेच लोक ठरवतील. हां फक्त बाधणार नाही एवढं मी सांगू शकते. आणि श्रीमंतीचं काय आलं, आपण आहे तसं त्यांनी स्वीकारावं. तेव्हा रोहन बोलतो करेक्ट येत आहे, मी आधीपासून तुम्हाला हेच सांगतो आहे. तेव्हा बाबा बोलतात की तू सांगतो आहेस रे, पण हे हिला कधी कळणार. तेव्हा मंदाकिनी बोलते झाले टोमणे मारून झाले मला. इकडे आदिरा त्यांची पूर्ण तयारी झाली असते. समरही तयार होऊन येतो. तेव्हा आदिरा त्याला चिडवत असते की वाव पिंट्या दादा किती छान दिसतोय, घाई झाली वाटतं स्वानंदीला भेटायची. तेव्हा समर बोलतो की आदिरा अगं लवकर कामं आटपली की उद्या ऑफिसलाही जायचं आहे, लवकर झोपायचं आहे म्हणून. तेवढ्यात स्वानंदीचे सगळे परिवार पाले येतात. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीला सांगते की आजींच्या पाया पड गं. तेव्हा स्वानंदी पटकन आजींच्या पाया पडते. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी तुम्हाला कोजागिरीच्या शुभेच्छा. तेव्हा आदिरा बोलते की मला. तेव्हा स्वानंदी बोलते की तुला पण. आणि तेव्हा आदिरा बोलते की आणि तुझ्या उडबी हस्बंडला. तेव्हा आजी बोलते त्याला तिच्या असणारच आहेत गं. तेव्हा आजी स्वानंदीचं कौतुक करत असते आणि सांगत असते की माझ्या पिंटेची होणारी सून आहे, तुला कौतुक तर करणारच मी तुझं. तेव्हा मल्लिका मध्येच टोकते अरे आता इथेच बोलत बसणार आहे की आत पण येणार आहेत, या ना आत. तेव्हा मल्लिका बोलते या आतमध्ये या. स्वानंदी ते हातात काय, अगं बाई जायफळवालं दूध आहे ना. तेव्हा ती नारायणला बोलवते आणि बोलते की ही दूध घेऊन जा. तेव्हा स्वानंदी बोलते की घ्या हळू आणि त्या छोट्या बरणीमध्ये जायफळ नसलेलं दूध आहे. तेव्हा समर तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा किचनमध्ये स्टाफ मेंबर दूध तापवायला घेते. तेव्हा मल्लिका तिथे येते आणि बोलते तू एकटीच, बाकीचा स्टाफ कुठे. तेव्हा ती बोलते की ते येत आहेत. तेव्हा ती बोलते की जा किचनमध्ये, तिकडनं मला एखादी काहीतरी वस्तू मागते ती. आणि तेव्हा मल्लिका बोलते की आता जायफळ नसलेलं दूध, आता जायफळ नसलेल्या दुधात मी जायफळ घालून बघ, त्याने समरचे जे काही हाल होतील ना आणि त्याला जबाबदार तू असशील. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.